नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का। राज्याच्या राजकारणातून एक तुफान अपडेट समोर आले आहे। यंदा ठाकरेंचा विजय निश्चित। तर कोणत्याही महत्त्वाची सविस्तर बातमी बघूया। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरील तिढा सुटला असला तरी अद्यापही काही जागांसाठी चर्चा मात्र सुरूच आहे। दरम्यान अशातच एक आता मोठी अपडेट समोर आले आहे। जळगावमध्ये लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीतील शिवसेना गटाच्या वाटेला सुटली आहे। याच पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी मातोश्री दरबारात उद्धव ठाकरे यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी बैठक पार पडली। यावेळी मात्र भाजपचा मोठा नेता ठाकरे गटाच्या वाटेवर जाताना दिसत आहे। या बैठकीत भाजपचा मोठा नेता लोकसभा समन्वयक ॲडव्होकेट ललिता पाटील उपस्थित होत्या। यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला विषय बनला आहे। ॲडव्होकेट ललिता पाटील यांच्या म्हणण्यानुसार भाजपमध्ये गेल्या 5 वर्षात आपण प्रामाणिकपणाने काम करून देखील आपल्याला कोणतेही पद देण्यात आलेले नाही। भाजपच्या बैठकांनाही आपल्याला बोलवले जात नव्हते। सातत्याने आपल्याला डावलण्यात येत होते, असा आरोप ॲडव्होकेट ललिता पाटील यांनी भाजप गटावर केला आहे। त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असून मात्र भाजपाकडून आपल्याला तिकीट मिळण्याची आशा संपुष्टात आल्याने आपण शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे। उद्धव ठाकरे गटाकडून आपल्याला जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी तिकीट मिळेल असा विश्वास असल्याचेही ॲडव्होकेट ललिता पाटील यांनी व्यक्त केले आहे। त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का मिळाला आहे।